शेतकरी मित्र हो, रामराम. या ठिकाणी आपण मधमाशीचं पोळं बघणार आहोत. सातेरी जातीचे मधमाशी यामध्ये आता जे काही आहे, जर जवळ या दाखवा, तर याच्यामध्ये सातेरी जातीचं मधमाशीचं जे पोळं आहे ते पोळं आहे आणि बसलेलं सुद्धा तुम्हाला दिसतील. या एका मडक्यामध्ये जवळपास 50 ते 60 हजार ज्या सातेरी जातीच्या मधमाशी आहेत त्या याच्यामध्ये बसतात आणि ह्या आपल्या आजूबाजूच्या जवळजवळ 5 किलोमीटरचा परीघ हे फिरून मध संकलन करणं, पराग आणणं हे काम हे करत असतात. तर हा प्रयोग आपण याच्या अगोदर आपले मित्र साखरे यांच्या शेतात सुद्धा सक्सेस झालेला पाहिलेला आहे. आपल्याकडे सुद्धा तुम्ही जर पाहत असाल तर जवळजवळ 4 ते 5 अशा मडक्यामध्ये जे काही मधमाशा आहेत ते मधमाशा येऊन बसलेल्या आहेत, त्यांनी घर केलेलं आहे. तर मधमाशाची किंमत तुमच्या कांद्याचे शेतकरी असतील किंवा मग तुमच्या मोसंबीचे शेतकरी असतील, तुमच्या टरबुजाचे शेतकरी असतील, खरबुजाचे शेतकरी असतील, त्याला चांगली माहिती आहे. मधमाशा नसतील तर कुठल्याही प्रकारे आपलं जे पोलन आहे ते पोलन होत नाही. तर आता जर बघत असाल तर प्रत्येक झाडावरती आम्ही असे मडके ठेवत आहोत. तर मडके ठेवायचे कसे ते मी तुम्हाला दाखवतो. ते पण प्रत्येक झाडावरती आपण ठेवलेले. तर ते अशा ठिकाणी ठेवायचे की त्याचा आकार हा खाली राहायला पाहिजे, पावसाचं पाणी त्याच्यामध्ये गेलं नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण हे बघा इथं ठेवलेलं आहे, इथं ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ठेवलं याचा फायदा असा होतो की ज्या मधमाशा आहेत त्या मधमाशा ज्यावेळेस तिकडून उठाव करतील त्यावेळेस यामध्ये येऊन त्या बसतील. पण त्या अगोदर याला मेणाचा एक हात जर दिला तर त्याचा मेणाचा वास येतो आणि वास आल्यानंतर त्या मधमाशा यामध्ये जाऊन येऊन राहतात. तर एक सोपं पद्धतीनं आपण एक निसर्गासाठी एक चांगलं काम आपण करू शकतो, जे की आम्ही या आता बागेमध्ये सगळ्या झाडावरती हे जे मडके आहेत ते मडके आम्ही ठेवलेले आहेत. तर आपण सुद्धा असा प्रयोग नक्कीच करावा आपणास विनंती करतो. कारण की मधमाशी जर संपली तर हे जग सुद्धा राहणार नाही. शास्त्रज्ञ म्हणून गेलेले एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ की ते म्हणले की 4 वर्षामध्ये मधमाशी नसेल तर ह्या पृथ्वीचं नायनाट होईल. कारण की पुनरुत्पत्ती जी आहे ती पुनरुत्पत्ती ही मधमाशावरच आधारित आहे आणि ती जर नाही झाली तर मग आपण खायचं प्यायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर सोपा उपाय मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्यासमोर मधमाशा सुद्धा आपण तुम्हाला दाखवलेल्या आहेत की सोप्या सोप्या उपायाने आपण आपल्या पिकाचं आणि मधमाशीचं जे काम आहे ते आपण करू शकतो. यात तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो कारण की आता काही शेतकरी जॉईन झाले असतील. तर ह्या मधमाशा आणि ह्या सातेरी जातीच्या मधमाशा, मोबाईलचं रेडिएशन त्यांना लगेच कळतं आणि त्यांना लगेच सतर्क लगेच होतात. तर त्याच्यामुळं असे जे घरं आहेत त्यांना मधमाशाला घरं तयार करून द्या. जय जवान जय किसान गजानन भाऊ, त्यांना घरं तयार करून द्या, ते घरात राहतील आणि तुमचं माझं जे काही जीवन आहे ते सुख करतील. तर आमचे बंधू रामराम, सगळ्यांना रामराम करा. आपण रामराम नाही करायचा, भाऊकी आहे. आणि आमचे दाजी रामराम. तर यांच्या हस्ते तुझा हे जे मडके आहेत आपण आता ठेवलेले आहेत, पाहुण्याला सुद्धा कामाला लावलेलं आहे. तर मुंग्या भरपूर हा मुंग्या आहेत, जुने लाकडं म्हणल्यावर मुंग्या असतात. आणि मधमाशा एकदा बसल्या की त्या मुंग्या त्यांना काही करत नाही. तर जर बघत असाल तर प्रत्येक झाडावरती आम्ही असे प्रकारे जे काही नवीन मडके आहेत आपण ठेवलेले आहेत, ज्याचा वापर आपण आता या मधमाशासाठी होणार आहे. आपण करणार नाही तर त्या स्वतःच करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.